नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 11वीच्या नवीन व जुन्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. ओके, तर जे न्यूली जॉईन झालेले स्टुडंट जे असतील त्यांच्या प्रायव्हेट अकाउंटला किंवा प्रायव्हेट व्हॉट्सअप नंबरला काही व्हिडिओज किंवा पाठिंबा झालेले काही व्हिडिओज आपण किंवा लेक्चर्स आपण सेंड केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके, तर आता लेक्चरकडे थोडंसं येतोय पहा मी. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण जो पार्ट स्टडी केलेला होता स्टँडर्ड टाइप्स. बोला, स्टँडर्ड अँगल कशाला म्हणतो आपण, आठवतं का पहा, कशाला म्हणतो आपण स्टँडर्ड अँगल? इफ द इनिशियल रे लाइज इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस वर जर असेल तर त्या अँगलला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड अँगल म्हणतो पहा आपण. ओके, ह्या डेफिनेशनमध्ये आपण कुठेही टर्मिनल रेचा उल्लेख केलेला नाही आहे पहा. ह्याचा अर्थ टर्मिनल रेवर आधारित स्टँडर्ड अँगलचे दोन टाइप्स पडतात. कुठले दोन टाइप्स आहेत सांगा पाहू, विचार करा, थोडासा झालेला पार्ट आहे. ओके, जर टर्मिनल रे लाईज इन बिटवीन द क्वाड्रंट्समध्ये जर असेल तर त्या अँगलला काय म्हणतो आपण, अँगल इन क्वाड्रंट म्हणतो पहा आपण त्याला, अँगल इन क्वाड्रंट. ओके, आणि जर टर्मिनल रे लाईज इन बिटवीन द ॲक्सेस वर जर असेल मग तो पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, कलरनी मेन्शन केलेलं आहे आपण डायग्राम मध्ये. ओके, इफ द टर्मिनल रे लाईज इन बिटवीन द ॲक्सेस वर जर असेल, लाईज ऑन द ॲक्सेस वर जर असेल मग तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असू दे, वाय ॲक्सिस वर असू दे, किंवा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस असू दे, किंवा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस वर असू दे, तर त्या अँगलला काय म्हणतो आपण, क्वाड्रंटल अँगल. ओके, म्हणजे स्टँडर्ड अँगलचे दोन टाइप्स आपण स्टडी केले होते पहा, अँगल इन क्वाड्रंट आणि दुसरा क्वाड्रंटल अँगल. ओके, आता ह्या सगळ्या पार्टवर आधारित आपण काही एक्झाम्पल्स स्टडी केलेले होते पहा. कुठले एक्झाम्पल्स? द टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट, ड्रॉ अँड एक्सप्लेन. याचा अर्थ जो टर्मिनल रे काय अप्लाय होईल हा कुठला क्वाड्रंटमध्ये आहे हे आपल्याला दाखवायचं आहे, प्रूफ करायचं आहे पहा. ओके, आता प्रूफ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट अप्लाय होईल तो कुठला रोटेशनच्या मध्ये अँगल आहे. फॉर एक्झाम्पल्स मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये 3-4 एक्झाम्पल्स घेतलेले होते. सिमिलरली मी आता काही एक्झाम्पल्स आणि घेणार आहे पहा. ओके, एक एक्झाम्पल मी आज घेतोय पहा, -1130 डिग्री. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, इथं मायनस साइन कन्व्हेन्शन आलेला आहे. तर हा दिलेला जो काय अँगल असेल हा मी कुठल्या डायरेक्शनमध्ये मोजणार, अँगल मोजायचे दोन डायरेक्शन्स आहेत, एक क्लॉकवाईज आणि दुसरं अँटी क्लॉकवाईज. जर दिलेला अँगल पॉझिटिव्ह असेल तर तो कसा मोजतो आपण, अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने मोजतो पहा. आणि जर दिलेला अँगल जर निगेटिव्ह असेल तर तो कसा मोजतो आपण, घड्याळाच्या काट्याच्या बरोबर, म्हणजेच काय अप्लाय होईल, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मोजतो पहा. याचा अर्थ हा जो काही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह जे काय असेल ते फक्त डायरेक्शन ठरवण्यासाठी करतो आपण, तो अँगलवर त्याचा काही परिणाम होत नाही. समजलं व्यवस्थित? ओके, आता मला सांगा 1130 काढायला सोपं आहे का अवघड आहे? डेफिनेटली अवघड आहे, बरोबर आहे का? का अवघड आहे? तर आपल्याला जर मी इथं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जर इथं मी मेन्शन केली तर आपल्याला जर अँगल किंवा क्वाड्रंट जर सांगायचं असेल तर मला कशाच्या मध्ये पाहिजे, इथं दिलेला अँगल 0 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी जर असेल तर मी डायरेक्ट सांगू शकतो. ओके, 45 डिग्री असेल फर्स्ट क्वाड्रंट आहे. ओके, 135 डिग्री असेल तर सेकंड क्वाड्रंट मी सांगू शकतो. ओके, जर 255 डिग्री असेल तर थर्ड क्वाड्रंट सांगू शकतो आपण. आणि जर दिलेला अँगल 315 डिग्री किंवा 360 डिग्री जर असेल तर 360 असेल तर ॲक्सिसवर अप्लाय होईल. आणि जर 355 डिग्री असेल तर काय आपल्याला इथं लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट, म्हणजे 360च्या आतला जर अँगल असेल तर मी डायरेक्ट सांगू शकतो की कुठला क्वाड्रंटमध्ये आहे. समजलं व्यवस्थित? तर माझी पहिली स्टेप काय अप्लाय होईल तर मला 360च्या मध्ये मी तो अँगल कन्वर्ट करून घेणार, काय करणार, अरेंज करून घेणार आहे पहा. ओके, पहिला पार्ट कंप्लीट झाला. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ द गिव्हन अँगल अप्लाय होईल. ओके, आता सेम पार्ट मी इथं अप्लाय करतोय पहा. मला आता एका साईडला मी रोटेशन्स अप्लाय करतोय, एका साईडला मी रोटेशन, फर्स्ट रोटेशन, एक कंप्लीट रोटेशन, अँगल किती कव्हर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं 1 कंप्लीट रोटेशन 360 डिग्री कंप्लीट होतो पहा, 360 डिग्री, 1 कंप्लीट रोटेशन
360 डिग्री कव्हर होणार आहे. ओके, तसंच सेकंड रोटेशन काय ना सांगा, 360 मल्टिपल विथ 2 व्हॅल्यू 720 डिग्री. ओके, थर्ड रोटेशन बोला, थर्ड रोटेशन कधी कंप्लीट होणार? थर्ड रोटेशन 360 मल्टिपल विथ 3 व्हॅल्यू 1080 डिग्री, 1080 डिग्री मध्ये कंप्लीट होणार आहे. ओके, फोर्थ रोटेशन, चौथं रोटेशन कधी कंप्लीट होणार? 360 मल्टिपल विथ 4 1440 डिग्री, 1440 डिग्री चौथं रोटेशन कंप्लीट होणार आहे. ओके, फिफ्थ रोटेशन कधी कंप्लीट होणार? बोला, फिफ्थ रोटेशन 360 मल्टिपल विथ 5 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 1800 डिग्री मध्ये कंप्लीट होणार आहे पहा. ओके, कमीत कमी पहिले 4 ते 5 रोटेशन्स तुम्हाला इथं पाठ पाहिजे आहेत. ओके, तरच मी काय करू शकतो, इथं रोटेशन्स मध्ये कंप्लीट करून किंवा अँगल कन्वर्ट करून 360च्या लेवलला मी आणणार आहे. आणि लेवलला आणल्यानंतर मी इझिली मेन्शन करू शकतो किंवा दाखवू शकतो की टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट आहे पहा. ओके, आता मला सांगा, एक तर पहिला पार्ट तर कंप्लीट झाला, कुठला? हा निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह जर असेल त्याचा उपयोग कशासाठी करतो आपण? फक्त तो अँगल कसा मोजायचा आहे, वरून मोजणार की खालून मोजणार? निगेटिव्ह आहे याचा डेफिनेटली मला क्लॉकवाईज म्हणजे मला खालून मोजावं लागेल, म्हणजे निगेटिव्हचं काम कंप्लीट झालं. ओके, आता मला 360च्या लेवलला आणायचं आहे. काय करणार? दिलेला अँगल किती आहे? 1130 अँगल. डॉटेड पार्ट मी काय करतो, इथं मी गिवन अँगल मेन्शन केलं पहा. काय असणार इथं? हा गिवन अँगल. ओके, डायग्रॅमच्या किंवा आन्सर क्वेश्चनच्या साईडलाच तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे लेट किंवा थिटा, कुठलाही रेफर करा. लेट थिटा इज इक्वल टू -1130 डिग्री. ओके, राईट साईडला पेन्सिल रफ कॅल्क्युलेशन्स करायचे, तिथंच करायचे आहेत. कुठं पाठीवर, कुठं पेजच्या पाठीमागं, किंवा टॉप मार्जिनला, किंवा साईड मार्जिनला, किंवा हातावर, पायावर, सतरंजीवर, पुढच्याच्या पाठीवर कुठंही रफ कॅल्क्युलेशन्स करायचे नाहीत. तुमच्याच पेजवर जिथं सोल्युशन स्टार्ट आहे त्याच्याच राईट साईडला तुमचे रफ कॅल्क्युलेशन्स येऊ देत, काही हरकत नाही. आता मला सांगा, 1130 डिग्री ह्या दिलेल्या रोटेशनच्या कुठल्या रोटेशनच्या मध्ये येणार आहे? तिसरं रोटेशन 1080 आहे. दिलेला अँगल किती आहे? 1130 आहे. म्हणजे डेफिनेटली तिसरं रोटेशन हे कंप्लीट असणार आहे, कारण दिलेला अँगल 1080 पेक्षा जास्त आहे. ओके, आणि कशापेक्षा कमी आहे हो? 1440 डिग्री पेक्षा कमी. तर दिलेला अँगल हा कुठल्या रोटेशनच्या मध्ये आहे? तिसऱ्या आणि चौथ्या रोटेशनच्या मधला अँगल आहे पहा. ओके, तर दिलेल्या अँगल मधून मी काय करणार, इथं सबट्रॅक्ट कंप्लीट रोटेशन. किती रोटेशन कंप्लीट झालेले आहे? तिसरं रोटेशन कंप्लीट आहे, 1080 मी सबट्रॅक्ट करणार आहे. ओके, कंप्लीट रोटेशन अँगल काय करायचं आपल्याला? सबट्रॅक्ट करायचं. कंप्लीट रोटेशनचा काय करायचं आपल्याला? अँगल सबट्रॅक्ट करायचा. कितवं रोटेशन आहे? थर्ड रोटेशन कंप्लीट आहे पहा. ह्याचा अर्थ किती आपल्याला पहा? 0. 13 मायनस 8 व्हॅल्यू किती अप्लाय होईल? 5. ओके, बरोबर आहे का पहा? 8 9 10 11 12 13 बरोबर आहे. ओके, चला 1 1 - 1 0, 1 - 1 व्हॅल्यू 0. आता मला सांगा, 1130 काढायला सोपा आहे का 50 डिग्री काढायला सोपा आहे? डेफिनेटली 50 डिग्री मी डायरेक्ट मेन्शन करू शकतो. म्हणजे काय केलं आपण, जो दिलेला अँगल असेल त्याच्यातून मी कंप्लीट रोटेशनचा जो अँगल अप्लाय होईल तो इथे मी सबट्रॅक्ट करणार आहे आणि तो कन्वर्ट करून घेणार इथे स्मॉल अँगलमध्ये. समजलं व्यवस्थित? ओके, आता मला सांगा किती रोटेशन्स कंप्लीट आहेत? थर्ड रोटेशन, 3 रोटेशन्स कंप्लीट आहेत. आता मला इथं ड्रॉ करायचं आहे. ओके, अँगल कसा आहे? निगेटिव्ह. तर कसा मोजणार? इथून वरून मोजणार की खालून मोजणार? डेफिनेटली कसं मोजावं लागेल? मला खालून मोजावं लागेल पहा. 1 कंप्लीट रोटेशन 360. ओके, सेकंड रोटेशन कंप्लीट किती? 720. थर्ड रोटेशन कंप्लीट किती अप्लाय होईल? 1080 डिग्री. आणि त्याच्यावर किती डिग्री अँगल आहे? 50 डिग्री. त्याच्यावर 50 डिग्री. ह्या टाईपमध्ये आपल्याला पहा. द टर्मिनल रे लाईज इन दी पॉझिटिव्ह डायरेक्शन. काय असणार इथं? कुठं असणार इथं? लाईज इन दी फोर्थ क्वाड्रंट. कुठं असणार? हा चौथ्या क्वाड्रंटमध्ये पहा. समजलं? ओके, arrow indicates that direction of the given angle. ओके, 1 complete rotation arrow, second rotation arrow, third rotation arrow. इथे किती कव्हर झाला? 1080. ओके, त्याच्यावर किती अँगल आहे? 50 डिग्री. मग 90 पेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त आहे. फक्त खालून का मोजला आपण? कारण तो निगेटिव्ह अँगल आहे.
ह्याचा अर्थ काय झाला ते मग देअरफॉर सोल्युशन काय लिहायचं पहा. बरेच विद्यार्थ्यांनी मागची असाइनमेंट दिलेली आहे किंवा जे क्वेश्चन्स मी दिलेले होते त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेलं नाही आहे पहा. तुम्ही कॅल्क्युलेशन्स केलेले आहात. इट इज नॉट दी इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री किंवा 360च्या पटीत नाही आहे म्हणून. ओके, पण क्वेश्चन काय विचारलेला, इट इज द को टर्मिनल अँगल ऑर नॉट, हे कोणीही मेन्शन केलेलं नव्हतं. त्यामुळे रीड दी क्वेश्चन केअरफुली. आन्सर तुमचं बरोबर आहे पण फुल मार्क्स दिले जाणार नाही. तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित न वाचल्यामुळं हातातले मार्क तुम्ही घालून बसाल. त्यामुळे क्वेश्चन काय विचारलेलं तुम्हाला, रीड दी क्वेश्चन केअरफुली. क्वेश्चन हा व्यवस्थित वाचावा लागेल. ओके, तुम्हाला मेन्शन करायचं आहे की टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट. त्यामुळे काय आपल्याला होईल देअरफॉर द टर्मिनल रे lies L-I-E-S lies on the काय होईल on the fourth quadrant. हे कंपल्सरी मेन्शन करावं लागेल. आणि हे जर तुम्ही मेन्शन केलात डायग्रामला अर्धा मार्क आणि स्टेटमेंटला अर्धा मार्क तरच तुम्हाला 1 मार्क मिळून जाईल पहा. अदरवाईज तुम्ही एवढंच जर काढून दाखविलात आणि जर डायग्रामच्या खाली तुझं मेन्शन केला नाही तर डेफिनेटली तुमचा आन्सर बरोबर आहे परंतु न आळसपणा केल्यामुळं तुमचा इथं अर्धा मार्क कट होऊन जाईल पहा. समजलं व्यवस्थित, कळलं का? ओके, द टर्मिनल रे लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. समजलं? ओके, अनदर एक एक्झाम्पल आपण इथं चेक करूया पहा. अनदर एक एक्झाम्पल घेतोय पहा इथं मी. ओके, अजून एक एक्झाम्पल घेतोय. आन्सर क्वेश्चन दिलेला मेन्शन केलेलं आहे पहा 990 डिग्री. ओके, आता दुसरं क्वेश्चन दिलेलं आहे पहा 990 डिग्री. आता तुम्ही सांगायचा प्रयत्न करा लगेच पेन पट्टी जी काय असेल आणि हे फ्री हँड स्केच करायचं आहे. पट्टी पेन्सिलचा शक्यतो वापर कमी करायचा. हे फ्री हँड स्केच दिसताना ह्या टाईपमध्ये नको आहे पहा. ओके, स्टार्ट्स फ्रॉम इथनं स्टार्ट केला एंडिंग जेरेबी जसं असते त्या टाईपमध्ये यायला पाहिजे. ओके, चला आता पुढचा पाठ सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे पहा. मी सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे. काय दिलेलं आहे पहा, काय दिलेलं आहे पहा. सेकंड क्वेश्चन, थिटा इज इक्वल टू लेट. सोल्युशन काय ना पहा, थिटा इज इक्वल क्वेश्चन सेम असणार आहे. द टर्मिनल रे लाईफ विच ऑफ द क्वाड्रंट आपल्याला मेन्शन करायचं आहे. ड्रॉ अँड एक्सप्लेन द टर्मिनल रे लाईफ इन विच ऑफ द क्वाड्रंट हा क्वेश्चन असणार आहे पहा. ओके, लेट थिटा इज इक्वल टू 990 डिग्री. बोला, दिलेला अँगल पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हो, दिलेला अँगल पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह जर असेल तर कंपल्सरी मेन्शन करावं लागेल. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे आपण. ओके, जर कुठलाही साइन कन्व्हेन्शन जर दिलेलं नसेल तर डेफिनेटली तो अँगल कसा असणार, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, बोला 9930 डिग्री. ओके, तो कन्वर्ट करून घेणार मी स्मॉल अँगलला. गिवन अँगल किती आहे 990 डिग्री. ओके, त्याच्यातून मला सांगा हा दिलेला अँगल कुठल्या रोटेशनच्या मध्ये येणार आहे? ओके, 720 पेक्षा जास्त आहे, 720 पेक्षा जास्त आहे आणि 1080 पेक्षा कमी आहे. दिलेला जो काय अँगल अप्लाय होईल तो अँगल काय असणार इथं 720 पेक्षा जास्त आहे आणि 1080 पेक्षा कमी आहे. म्हणजे दिलेला अँगल हा कुठल्या रोटेशनच्या मध्ये आला हो विद्यार्थी मित्रांनो? इथं कुठल्या रोटेशनच्या मध्ये आलेला आहे? दुसऱ्या आणि तिसऱ्या रोटेशनच्या मध्ये. दुसरं रोटेशन कंप्लीट आहे आणि तिसरं रोटेशन इनकम्प्लीट आहे पहा. त्यामुळे काय करणार इथं मग दिलेल्या अँगल मधून गिवन अँगल मधून कंप्लीट रोटेशन्स काय करणार तुम्ही सबट्रॅक्ट करणार आहे. किती रोटेशन कंप्लीट आहे? सेकंड रोटेशन कंप्लीट आहे पहा. कंप्लीट रोटेशन सेकंड रोटेशन कंप्लीट आहे. बोला सेकंड रोटेशनचा अँगल किती आहे? 720. तर दिलेल्या अँगल मधून कंप्लीट रोटेशन्स काय करणार मी सबट्रॅक्ट करणार आहे. किती ना नॉर्मल वजाबाकी 0 9 - 2 व्हॅल्यू 7 9 - 2 व्हॅल्यू 7. ओके, 9 - 7 व्हॅल्यू 2 मध्ये आपल्याला पहा अँगल किती असणार इथं 2. मला सांगा मग 990 काढायला सोपं आहे का 270 काढायला सोपं आहे? डेफिनेटली 270 ड्रॉ करणार म्हणजे मला स्मॉल अँगल मिळाला. ओके, प्लॉट करा. काय करणार पाहता इथं वर्टिकल वाय ॲक्सिस, हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस. ओके, हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा काय तुमचा इथं वाय ॲक्सिस. डायग्राम मध्ये फक्त इनिशियल रे हा डार्क पाहिजे. डायग्राम मध्ये फक्त इनिशियल रे हा डार्क पाहिजे पहा. ओके, बोला किती रोटेशन्स कंप्लीट आहेत? 2 रोटेशन्स कंप्लीट आहेत. अँगल कसा आहे पॉझिटिव्ह. तर मोजताना वरनं मोजणार की खालून मोजणार? डेफिनेटली कुठून मोजावं लागेल? वरून मोजावं लागेल. 1 कंप्लीट रोटेशन फेंड पाहिजे आहे पहा. 1 कंप्लीट रोटेशन. ओके,
तर सेकंड काय अप्लाय होईल सेकंड कंप्लीट रोटेशन त्याच्यानंतर किती अँगल लागणार आहे 270 डिग्री ओके हा 90 हा काय अप्लाय होईल 180 आणि लास्ट वन इज ऑल्सो काय अप्लाय होईल 270 ह्याचा अर्थ टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट मध्ये आहे का नाही आहे तो कुठं असणार इथं ऍक्सेस वर आहे पहा तो कशावर आहे ऍक्सेस वर वन कंप्लीट रोटेशन किती झालं इथं अँगल 360 दुसरं रोटेशन कंप्लीट किती झालं इथं अँगल 720 आणि त्याच्यानंतर किती अँगल आहे त्याच्यानंतर परत 270 90 180 270 ओके हा सोल्युशन कंप्लीट झालं माझं मी फक्त इथं ड्रॉ केलं आता पुढे काय करावं लागेल मला मेन्शन करावं लागेल देअरफोर द टर्मिनल रे लाईज ऑन दी काय अप्लाय होईल ऑन दी मला सांगा आता हा वाय ऍक्सिस वर तर दिसतोय पण वाय ऍक्सिस परत दोन डायरेक्शन्स आहेत एक अबाव दी ओरिजिन आणि दुसरं बिलो दी ओरिजिन अबाव दी ओरिजिन असेल तर पॉझिटिव्ह बिलो दी ओरिजिन असेल तर निगेटिव्ह आहे पण तो कुठं आहे आता निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये म्हणजे काय करावं लागेल द टर्मिनल रे लाईज ऑन दी निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ काय अप्लाय होईल वाय ऍक्सिस निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस समजलं का पहा निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस समजलं ओके म्हणजे जर ऍक्सिस वर असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्या दोन गोष्टी येणार ओके इन बिटवीन दी क्वाड्रंट असेल तर त्याची काही गरज नाहीये पहा समजले व्यवस्थित ह्या दोन टाईपचे एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत एक अँगल इन क्वाड्रंट मधलं मागचं एक्झाम्पल घेतलं आपण फोर्थ क्वाड्रंट मध्ये होतं आणि आताचं जे काही लेटेस्ट एक्झाम्पल जे मी घेतलेलं आहे ते कुठलं एक्झाम्पल आहे क्वाड्रंटल अँगलचं एक्झाम्पल अप्लाय होईल पहा द टर्मिनल रे लाईज इन दी निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ मी अंडरलाईन करतोय पहा हे वर्डिंग कंपल्सरी पाहिजे कुठलं निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ कुठं वाय ऍक्सिस वर समजलं व्यवस्थित काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर मी ग्रुपवर टाकणार आहे ते सगळे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत आणि जसं मागच्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही सोडवल्यानंतर तुमचं नाव आणि पालकांचं सिग्नेचरचं असलेलं पेज काय करणार आहात तुम्ही इथं व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या मेन्शन करायचं आहे टाकायचं आहे पहा समजलं व्यवस्थित बोला पहिल्या पार्टमध्ये काय डाऊट आहे का समजलं सगळ्यांना ओके आज आपल्याला जे नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करायचं आहे जसं आपण अँगल मोजताना हा अंशामध्ये मोजला डिग्रीमध्ये मोजलं तसंच अजून काही डिग्री सेल्सिअसमध्ये होतं पहा ओके टेम्परेचर मोजतो आपण ओके तसंच अँगल मोजायचा अजून एक एकक आपण यूज करायचा आहे रॅडियन मेजरमेंट म्हणजे सिस्टीम ऑफ मेजरमेंटमध्ये द रीडिंग ऑफ द नेक्स्ट जो काय पॉईंट आपल्याला स्टडी करायचा आहे टाइप्स ऑफ द मेजरमेंट ऑफ सिस्टीम काय करायचं आहे पहा टाइप्स ऑफ द मेजरमेंट ऑफ द अँगल मोजायचे एकक जे काही युनिट्स आपल्या होते ते आपल्याला स्टडी करायचे त्यातलं एक तुम्ही ऑलरेडी यूज करताय कुठलं सांगा पाहू पहिलं डिग्री मेजरमेंट सिस्टीम ओके पहिलं सिस्टीम कुठे मी यूज केला तिथं डिग्री मेजरमेंट सिस्टीम त्याला अजून एक नावाने आपण मेन्शन करतो इथं सेक्सागेसिमल अजून एका नावाने यूज करतो आपण सेक्सागेसिमल मेजरमेंट सिस्टीम किंवा सिस्टीम सेक्सागेसिमल सिस्टीम आता नाव घ्यायला फार अवघड आहे त्यापेक्षा सिंपल मेथड काय अप्लाय होईल डिग्री मेजरमेंट सिस्टीम जो अँगल डिग्रीज मध्ये मोजला जाईल त्या मेजरमेंट सिस्टीमला काय म्हणतो आपण डिग्री मेजरमेंट सिस्टीम और सेक्सागेसिमल न्यूमरिकल सिस्टीम कळलं का पहा ओके म्हणजे जो अँगल आपण डिग्रीज मध्ये मोजतो त्या अँगलला काय म्हणतो आपण त्या मेजरमेंटला किंवा त्या युनिटला काय म्हणतो आपण डिग्री मेजरमेंट सिस्टीम ओके इट इज डिनोटेड बाय काय अप्लाय होईल डोक्यावर बबल म्हणजेच काय अप्लाय होईल इथं डिग्री मेजरमेंट स्टडी करतो आपण ओके आता 1 डिग्री हे कशाला म्हणतो आपण आता जसं घड्याळाला
डिग्री घड्याळाला जे काटे आहेत आपल्या घड्याळाचे का कुठे कुठे काटे आहेत सांगा पाहू. एक अवर आहे, सेकंड, मिनिट काटा आहे आणि थर्ड वन इज ऑल्सो सेकंड. सेम पार्ट का तर आपण जी डायरेक्शन जे आपण मेन्शन करतो अँगलची ती कशी असणार इथं क्लॉकवाईज ॲज वेल ॲज अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे का पहा. म्हणजेच आता जसं अवर किंवा घड्याळाला जसे काही काटे आहेत तसे सेम काटे हे कशाला असणार इथं मेजरमेंट सिस्टीमला असणार आहेत पहा. ओके, ह्याचा अर्थ 1 डिग्री हा जो काही 1 डिग्री जो आहे हा कधी कंप्लीट होणार आहे, हा कधी कंप्लीट होणार 1/1 कंप्लीट रोटेशन, 1 कंप्लीट रोटेशन, 1 कंप्लीट रोटेशन. 1 कंप्लीट रोटेशनला अँगल किती कव्हर होणार आहे 360 डिग्री, 360 डिग्री हा कंप्लीट होणार आहे पहा. बरोबर आहे का पहा. ओके, तर हे आता मला सांगा जर मला वर्गात संख्या मुलांची संख्या जर 60 असेल किंवा मुलांची संख्या जर 50 असेल, ओके, आणि एका मुलाचा जर मला विचार करायचा असेल तर काय करतो आपण. आता एका मुलाचाच मी फक्त विचार केला तर 1/50 पार्ट कंप्लीट किती आहेत 50, त्यातला एकाचा मी विचार करणार म्हणजे काय केलं आपण 1/50 पर्सेंटेजमध्ये घेतो आपण तोच पार्ट इथं मला रेफर करायचा आहे. 1 कंप्लीट रोटेशन किती कंप्लीट होणार आहे 360 डिग्री, 360 डिग्री. ओके, तर 1/360 भाग कशाचा 1/360 भाग फॉर काय अप्लाय होईल फॉर 1 कंप्लीट rotation, 1 complete rotation, 1/360th part of 1 complete rotation is called काय म्हणतो त्याला आपण 1 डिग्री म्हणणार आहे पाताला, 1 डिग्री म्हणायचं आहे पाताला, 1 डिग्री म्हणायचं आहे. समजलं का पहा. ओके, 1 कंप्लीट रोटेशन किती कंप्लीट होणार आहे 360 डिग्री जर कंप्लीट झालं तर. ओके, त्याच्यातला एका डिग्रीचा मला विचार करायचा असेल तर 1/360 भाग कशाचा 1 कंप्लीट रोटेशन, 1 कंप्लीट रोटेशन, तर त्याला काय म्हणतो आपण 1 डिग्री म्हणणार आहे पहा, 1 डिग्री म्हणणार आहे. ओके, सिमिलरली अजून एक मी पुढचा पॉईंट घेणार आहे पहा त्याच्यातच. ओके, आता अवर कंप्लीट झाल्यानंतर मिनिट पाहिजे आहे. ओके, तसंच आता मला सांगा 1 तास कधी कंप्लीट होतो, 1 तास कधी कंप्लीट होतो घड्याळामध्ये 1 तास कधी कंप्लीट होणार 1 अवर कधी कंप्लीट होणार आहे 60 मिनिटं जर कंप्लीट झाली, 60 मिनिटं जर कंप्लीट झाली तर 1 अवर कंप्लीट होणार आहे. ओके, आता अवर हा कशाला कन्वर्ट झालेला आहे 1 डिग्रीला. अवर हा कशाला कन्वर्ट झाला 1 डिग्रीला. बरोबर आहे का पहा. ओके, आता अवर नंतर काय लागतं मिनिट लागणार आहे, अवर नंतर मिनिट. 1 अवर कधी कंप्लीट होणार आहे 60. ओके, त्यातला एका मिनिटाची जर डेफिनेशन करायची असेल तर काय लागणार इथे मला 1/60. या 60 पैकी 1 मिनिट, या 60 पैकी 1 मिनिट म्हणजे 1/60 पार्ट ऑफ काय असणार तो 1 डिग्री, पार्ट ऑफ 1 डिग्री, 1 डिग्री इज कॉल्ड काय म्हणतो त्याला आपण 1 मिनिट म्हणतो पहा आपण, 1 मिनिट म्हणणार आहे पहा, 1 मिनिट म्हणणार आहे पहा. 1/60 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन, 1 कंप्लीट रोटेशन, 1/360 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन काय कव्हर झालं 1 डिग्री. ओके, तसंच मला सांगा 1 तास कधी कंप्लीट होणार आहे 60. आता तो डिग्री जो आहे तो कन्वर्ट कशाला केलो आपण अवरला कन्वर्ट केलेला आहे. 1 अवर कधी कंप्लीट होणार आहे 60 मिनिट्स. ओके, आता 60 पैकी एका मिनिटाचा जर मला विचार करायचा असेल, 60 पैकी एका मिनिटाचा जर मला विचार करायचा असेल तर काय आपल्याला होईल इथं 1/60th पार्ट ऑफ. आता 1 अवरला काय म्हटलेलं आपण 1 डिग्री म्हटलेलं आहे, काय आपला 1 डिग्री इज कॉल्ड काय म्हणतो आपण 1 मिनिट. आणि इट इज डिनोटेड बाय कशाने दर्शवतो आपण, इट इज डिनोटेड बाय 1च्या डोक्यावर डॅश, सिंगल डॅश, 1च्या डोक्यावर सिंगल डॅश तरी काय करतो आपण युनिट मेन्शन करतो आपण. इट इज डिनोटेड बाय 1च्या डोक्यावर सिंगल डॅशचं मिनिंग काय अप्लाय होईल 1 मिनिट, 1 मिनिट आपल्याला सिंगल डॅश असेल तर मिनिट, सिंगल डॅश असेल तर मिनिट. समजलं व्यवस्थित. ओके, डेफिनेशन काय झाली 1 मिनिटाची. मग इथं 1/60th पार्ट ऑफ कशाचा 1 डिग्रीचा, 1 डिग्रीचा, देन इट इज नोन ॲज काय म्हणतो आपण 1 मिनिट म्हणणार आहे पहा. ओके, सिमिलरली अजून एक पॉईंट. आता मला सांगा 1 मिनिट कधी कंप्लीट होणार हो, 1 मिनिट कधी कंप्लीट होणार 1 मिनिट कधी कंप्लीट होणार 1 मिनिट कधी कंप्लीट होतो आपला
60 सेकंड जर कंप्लीट झाले, 60 सेकंड जर कंप्लीट झाले तर 1 मिनिट कंप्लीट होणार आहे. सिमिलरली मला सांगा, आता मला सेकंड जर करायचं असेल, ह्या 60तला 1 सेकंड, ह्या 60तला 1 सेकंड म्हणजे कितवा पार्ट झाला? 1/60th पार्ट ऑफ 1/60th पार्ट ऑफ कशाचा? 1 मिनिटाचा. 1 मिनिट 1/60th पार्ट ऑफ 1 मिनिट इज नोन ॲज, काय म्हणतो त्याला आपण? इज कॉल्ड काय म्हणतो त्याला आपण? इज कॉल्ड 1 सेकंड. काय म्हणतो त्याला आपण? 1 सेकंड म्हणणार. पहा, समजलं व्यवस्थित? ओके. 1/60th पार्ट ऑफ कशाचा? एका मिनिटाचा. देन इट इज नोन ॲज, काय म्हणतो त्याला आपण? 1 सेकंड. ओके. आणि तो कशाने दर्शवतो आपण? 1च्या डोक्यावर डबल डॅश, 1च्या डोक्यावर डबल. आता 1 हा काय घेतलेला आपण इथे लक्षात घ्या, कारण की युनिट आहे तिथे कुठलाही तुम्हाला अँगल, कुठलाही नॉन झिरो स्केल तिथं रेफर केलं. मग 30 असेल, 50 असेल, 45 असेल. फक्त एकच कंडिशन, एक लक्षात घ्या, मिनिट 60 सेकंदाच्या वर, 60 मिनिटाच्या वर जाऊ शकत नाही. ओके. सेकंड 60 सेकंदाच्या वर मी जाऊ शकत नाही. पण अँगल जो असेल 1 डिग्री जे मेन्शन केलेला आहे तो मात्र कितीही तुम्ही रेफर करू शकता. पण पुढच्या दोन जे एकक आहेत मिनिट आणि सेकंड हे मात्र 60च्या पुढे जाऊन चालत नाही. समजलं व्यवस्थित? म्हणजे मी 3 डेफिनेशन रेडी केल्या. पहा कशाला काय काय म्हणणार. पहा तिथं 1 डिग्री कशाला म्हणतो आपण? 1 डिग्री शॉर्ट फॉर्म. पहा 1 डिग्री कशाला म्हणतो आपण? 1/360th पार्ट ऑफ 1/360th पार्ट ऑफ कशाचा? 1 रोटेशन. ओके. 1/60 पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड, काय म्हणतो आपण? 1 डिग्री. ओके. तसंच 1 मिनिट कशाला म्हणतो आपण? 1/60th पार्ट ऑफ कशाचा? पार्ट ऑफ 1 डिग्री. देन इट इज नोन ॲज, काय म्हणतो आपण? तर काय म्हणतो आपण? 1 मिनिट. ओके. तसंच 1 सेकंड कशाला म्हणणार आहात? 1/60th पार्ट ऑफ कशाचा? 1 मिनिटाचा. एका मिनिटाचा 1/60वा भाग म्हणजे काय आपला होईल? 1 सेकंड आपला होईल. पहा 3 डेफिनेशन स्टडी केल्या. 1 डिग्री कशाला म्हणतो आपण? 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन. 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड, काय म्हणतो आपण? 1 डिग्री. ओके. 1 मिनिट कशाला म्हणायचं आहे? 1/60वा भाग कशाचा? एका डिग्रीचा 1/60वा भाग. डिग्री कन्वर्ट टू मिनिट. डिग्री कन्वर्ट टू काय घेतला आपण? अवर. एक तास कधी कंप्लीट होणार आहे? 60 मिनिटं कंप्लीट झाले. तर त्या 60 पैकी एकाचा विचार करायचा असेल तर 1/60th पार्ट कशाचा? 1 डिग्री इज कॉल्ड, काय अप्लाय होईल? 1 मिनिट. ओके. तसंच आता मला सांगा 1 मिनिट कधी कंप्लीट होणार आहे? 60 सेकंड कंप्लीट झाले तर, 60 सेकंड कंप्लीट झाले तर 1 मिनिट कंप्लीट होणार आहे. त्यातला एक भाग घ्यायचा आहे. एक भाग म्हणजे काय झाला? 1/60th पार्ट ऑफ कशाचा? एका मिनिटाचा 1/60वा भाग म्हणजे काय झाला? 1 सेकंड आपला येईल. पहा 1 सेकंड. समजलं व्यवस्थित? कळलं का? पहा. ओके. म्हणजे डिग्री मेजरमेंट सिस्टीममध्ये मी पहिला पार्ट यूज केला, फक्त इथं पहिला टाईप यूज केलेला आहे डिग्री मेजरमेंट. कळलं का? पहा. ओके. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जो काय पार्ट अप्लाय होईल अजून एका युनिटमध्ये किंवा अजून एका एककामध्ये आपण अँगल मोजू शकतो. तो कुठला आहे? रॅडियन मेजरमेंट. त्यालाच काय म्हणतो आपण? सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. त्याला काय म्हणतो आपण? सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. समजलं व्यवस्थित? ओके. तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये यूज करायचा आहे, वापरायचा किंवा नेक्स्ट सेक्शनमध्ये त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. समजलं? ओके. आजचा जो काय पहिला पार्ट मी घेतलेला आहे, कुठला पार्ट पहिला घेतलेला आपण? द टर्मिनल रे लाईज इन विच ऑफ द क्वाड्रंट. त्याचे काही एक्झाम्पल्स मी हे लेक्चर झाल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपवर टाकणार आहे. त्याचे सोल्युशन्स सांगितल्याप्रमाणे पालकांचे सिग्नेचर सहित काय करायचं आपल्याला? ग्रुपवर शेअर करायचं आहे, ग्रुपवर टाकायचं आहे. पहा. ओके. परत मी सांगतो रीड द क्वेश्चन केअरफुली. बरेच जण मागच्या असाइनमेंटमध्ये सुद्धा तुम्ही सोल्युशन सगळं सोडवलेलं आहात पण त्याचं आन्सर प्रॉपरली दिलेलं नव्हतं. तुम्हाला काय सांगितलेलं आहे? ड्रॉ अँड एक्सप्लेन, ड्रॉ अँड मेन्शन म्हणजे ड्रॉ पण करायचं आहे आणि टर्मिनल रे हा कुठला क्वाड्रंटमध्ये आहे हे सुद्धा सांगायचं आहे, तिथं लिहावं लागेल. समजलं व्यवस्थित?
ओके. त्यामध्ये जे काही एक्झाम्पल्स मी आता तुम्हाला देणार आहे ते प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही काय करायचं सोडून परत ग्रुपात मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला डिग्री मेजरमेंटचा दुसरा जो प्रकार आहे, दुसरा जो टाईप आहे, कुठला टाईप? रॅडियन मेजरमेंट सिस्टीम. त्यालाच काय म्हणतो आपण? सर्क्युलर मेजरमेंट सिस्टीम. त्याच्यावर आपल्याला लेक्चर किंवा स्टडी करायचं आहे. पहा. ओके, धन्यवाद. किती मिनिटं झाली?